हाय फॅमिली, हॅलो. आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत मुंबईला. आणखी एक दुबईची ट्रिप सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे. आणि हॅपी फेसेस, सगळ्यांची हॅपी फेसेस बघून खूप छान वाटते. मजा आली? खूप मजा आली? येस, सॉरी. आणि ह्या ताई संभाजीनगरच्या आहेत. प्रमिला ताई, कसं वाटलं तुम्हाला? मला खूप छान वाटलं, कारण मला खूप दिवसापासून तुमच्या ट्रिपमध्ये येण्याची इच्छा होती आणि ती आज फायनली पूर्ण झालेली आणि मी खूप खूप हॅप्पी आहे. थँक्यू सो मच फ्लाय विथ रंजिता. पहिल्यांदा प्रवास करतो, कसं वाटलं? पहिल्यांदा प्रवास आणि माझ्या आई वडिलांची इच्छा होती आणि माझ्या मिसेसने पण ते हे व्हिडिओच्या मार्फत मला पाठवलं. हां, खूप आनंद झाला, मला खूप मजा आली. मजा आली ना? हां, पुढच्या पण ट्रिपला आम्ही फॅमिली, हां फॅमिली सगळे आहेत. हां, मला खूप मजा आली. खाण्यापिण्याची सोय झाली ना व्यवस्थित? हो, व्यवस्थित. खाण्यापिण्याची सोय. आम्ही पुन्हा येऊ, पुन्हा येऊ, पुन्हा येऊ. आणि हे आमचं रोमॅन्टिक कपल, एकदम रोमॅन्टिक. मजा आली ना? एक नंबर, खूप मजा मस्ती केली. बर्थडे सेलिब्रेट कसं वाटलं? मेमोरेबल? तिला काय लक्षात जाईल आता. तुम्ही लवकर आणलं ना? हा, अजून 2 दिवस वाढवायला पाहिजे होतं. परत 2 दिवस झाले असते. मन भरलं नसतं 2 दिवसामध्ये. पण ट्रिप छान झाली, खूप खूप मस्त. जसे आम्हाला हवे होते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आम्हाला मिळालेले आहे. तुम्हाला आवडलं ना, बस अजून काय नको. खाण्यापिण्याची सोय झाली एकदम मस्त मस्त मस्त. म्हणजे आम्हाला ज्याची अपेक्षा होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त. आणि तुमचं योगदान मॅडम, सहकार्य मस्त एकदम. तुम्ही पण खूप एन्जॉय केलं सर. आवडेल अजून काही ट्रिप करायला. आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही फ्लाय विथ रंजिता सोबत येतो. आम्हाला असं वाटलं आम्ही आमच्या घरातल्या मुलासोबत, सुनासोबत, मुलीसोबत येतो असं आम्हाला फील झालं. आणि खरंच खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. असेच राहा आणि अशीच प्रगती करत राहा. आणि हा आमचा भाई. भाई कसं वाटलं? मजा आली ना? दुबई फिरणार काय एकदम सगळं चांगलं आहे. टूर पण चांगली आहे, सगळं टाइम टू टाइम आहे. प्रथम आजी सोबत आला होता आणि एन्जॉय केली प्रथमनी टूर. मजा आली मला. चलो आता पुढे जाऊया. या ताई पण आहेत औरंगाबादवरून, संभाजीनगरवरून. कसं वाटलं तुम्हाला? खूप छान. 6 दिवस कसे गेले? एकदम मजेत आणि खूप चांगली फ्लाईट, खूप चांगलं जेवण, खूप चांगला सगळे डेस्टिनेशन. आणि आपला ग्रुप पण खूप चांगला होता ना? एकदम मस्त. आणि आमचे एकदम फर्स्ट क्लास. मजा आ गया. रंजिता बरोबर खूप छान वाटलं. नक्की प्रवास करा. एकदा तरी भेट द्या. सर काय म्हणा? हा, खूप चांगली पिकनिक तुमची. हां, मजा आली. आणि नाश्ता, जेवण चांगलं, हॉटेलमध्ये जेवण. म्हणजे मी पण माझ्या ह्याच्यात तरी असं बघितलं नव्हतं. आणि 5-5 माणसं तुमच्या सोबत होती पूर्ण टूरमध्ये. आणि नाश्ता एवढं चांगलं ना, त्याच्यावर मी खुश. दोन्ही टायमाला इमर्जन्सीचं विमान मस्त मस्त, एकदम मजा आली. परत आम्ही जाऊ पिकनिकला. आम्ही जाऊ नये, मी पुन्हा येणार. मी पुन्हा येणार. अजून मित्रांना पण पाठवणार. एवढी चांगली पिकनिक आहे. थँक्यू सो मच. हा, मी सगळ्यांना सांगणार. सगळ्यांनी यायचंय. विश्वास ठेवा रोहन दादावर, रंजिता ताईवर. अगदी तुम्हाला असं वाटेल की आपण घरच्या मेंबर सोबत चाललोय. खरंच मी सर्व आपल्या फ्लाय विथ रंजिताच्या टीमला, त्याच्यानंतर व्ह्युअर्सला, सबस्क्राईबला असं सजेशन देईल की त्यांनी खरंच एकदा ट्रिप करा. सोबत ट्रिप करायलाच पाहिजे. आणि एकदा ट्रिप नक्की करा. पहिल्यांदा विश्वास नसतो, खूप फोन करतात सगळेजण, कसं होणार. पण एकदा आलं ना का मग विश्वास बसतो सगळ्यांचा. एअरपोर्टवर आम्हाला मिळाले होते गुजराती कपल. आम्ही त्यांना पण सांगितलं तर ते म्हटले तुम्ही कोणाबरोबर आले? म्हटलं आम्ही असं आलेलो आहे. तर ती म्हटली मी आता इंडियात चालली, मी माझ्या फॅमिलीला सांगेन की ह्या लोकांबरोबर दुबई ट्रिप करा. आम्ही सांगितलं खूप छान सगळी ट्रीटमेंट आहे, जेवणाची सोय सगळं एकदम व्यवस्थित आहे. तर ते बोलले आम्ही फॅमिलीलाही सांगू. मग आम्ही सांगितलं फ्लाय विथ रंजिताचा दुबई ब्लॉग बघा, तुम्हाला नंबर आणि ते सगळं भेटून जाईल. हो, मस्त वाटतं पिकनिक, एकदम छान, अप्रतिम. म्हणजे होतं तसं वाटलंच नाही. गेले ना पटकन दिवस मस्त. हो,
यावंच वाटत, अजून 2 दिवस वाढावे असं वाटत. आणि त्यांना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी यायचं. पाणी रंजिता असते तर रडलेच असते तुम्ही आज. रोहन दादाला जेव्हा मी भेटली ना तेव्हा मला रडायला आलं अक्षरशः. मला असं वाटलं माझ्या मुलाने माझी काळजी घेतली. हो थँक्यू. नात आली भेटायला तुम्हाला. जिनी पाठवलं तिला नाही भेटत. मजा आली ना. मजा आली ना. हो चला सर. बाय बाय बाय. सगळी मित्रमंडळी. किती खुश झाल्यात बघ. कशी झाली. आजीला कसं वाटलं. आजीला नाही ना आवडला. मजा ना आली ना. उतरला नव्हती पण भाऊ उतरले म्हणून मी उतरले. मला सांगतात मला उतरायचं नाही परत जायचं आहे. नाही कसं होतं ना की आधी कधी विचार नाही केलेला. आईने पण नाही विचार केला. तिला आउट ऑफ जायचं. एरोप्लेन मध्ये बसायचं इतकं होतं तिचं. पण आता पाठवायचं कोणाबरोबर ना आणि कसं पाठवायचं कारण की सगळे तर एकत्र जाऊ नाही शकत. मग तुमचं एक दिवशी मी मम्मीकडे गेली तर मम्मी बोलली की बघा हे लोक कसे एन्जॉय करतात फिरतायत. तर मग सगळं आपल्यासारखं वाटतं. आणि मेन म्हणजे माझा जो रोल होता तो रंजिताने केला आणि माझा भाऊचा रोल होता तो तुम्ही केलाय. म्हणून काही नाही एकदम. आजीला विंडो पण दिली आज. केलं म्हणून सगळं केलं. अरे चला माझं पण एक स्वप्न पूर्ण झालं. खूप केलं माझं खूप केलं. काय खुश झालाय आता दुबईला जाऊन. माझ्या पोरीने पण खूप केलं. हो ना. खायला पिण्याची सोय आवडली ना. आणि आर्यवीरची हो आर्यवीर आणि आता नेक्स्ट टाइम मी पण येणार. नक्की सगळ्यांनीच चला. आजी तर आता आजीला बोला अमेरिकेला चल तर येतील. तर मंडळी आलो आहे मी घरी. बॅग ठेवली गाडी काढली आणि घरी चाललोय कारण ऑलरेडी 15 दिवस झालेले आहेत घरी नाही गेलेलो. ॲक्च्युली उद्या आणि परवा 2च दिवस आहे. परत दुबईला निघायचं आहे पण ओवीला नाही भेटलो. आईची आठवण येते तर घरी जातो रात्री. आता वाजल्यात रात्रीचे 10 आणि जवळपास 2 वाजतील मला पोचायला कारण खूप ट्रॅफिक दिसतोय. तर घरी जाऊन आईला सरप्राईज देतो आणि उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळी परत निघतो बॅक टू दुबई. काय करणार खूप धावपळ होते पण घरी जाऊन येतो. आणि रंजिता गेली आहे दुर्गाताईच्या बड्डेला. त्यांचा काय प्लान आहे तिथे गेली. तुम्ही बघितलं असेलच क्रेझी फूडी रंजितावर. आणि आता मी चाललोय पालघरला. तर जे काय होईल ते तुम्हाला बघायला मिळणारच आहे. सरप्राईज आहे आईसाठी. चला. आणि फायनली 1:30 वाजता मी घरी पोचलेलो आहे आणि प्रतीक आलेला आहे खाली. आई झोपलाय. मला 3-4 वेळा फोन केला मी फोनच नाही उचलला. मुद्दाम फोन काय ऍक्शन केली. जास्त सामान नाही मी सगळं ठेवून आलो तिकडेच. इथे परत 2 दिवसात तर जायचंच आहे ना. 2च बॅग आहे. एक ती पिशवी आहे आणि ती हां शॉक देऊया ना. झोपलाय का जागी आहे ना. तिला अंदाज असेल मी फोन नाही उचलला ना. ठीक आहे ते काय नाही कामाची नाही आहे. हां बस धुवायचे कपडे आणि ही बॅग 2च आहेत. चांगले कपडे ठेवले तिकडेच परत निघायचं आहे ना. चल जाऊया. दीड वाजलाय आणि आता पोचलोय. लगेच निघायचं उद्या. आजी झोपलाय. मी सांगते प्रतीकला. काय प्रतीक रे तू झोपलेली नाही. मी आता उठून आली तिकडनं. म्हणजे मला फोन नाही केलेला. जीव मसा वेडा पिसा झालाय. म्हणजे
पोरीला तरी 15 दिवस गेलाय बाहेर, पोरीला सुद्धा फोन नाही केला त्यांनी, कसा पोरगा असेल म्हटला. उतरल्यावर झालं ना बोलणं आपलं. नाही ते मी केला म्हणून तो नंतर किती वेळा फोन केला मी तुला, बाबा तुला माहित होतं त्याला मी सकाळीच बोललो होतो. फोन करणार आहे तो, वरती आपल्या राहतो तो गौरव राहता, नंबर घे, फोन कर. फोन का नाही करत, उचलत का नाही, मनात नाही नाही तर शंका येतात ना. काय सांगू तुला, जाम बरं वाटलं. पोर पण आता झोपली रे. 15 दिवस झाले असतील ना. मग ती पण आता झोपली. बरं वाटलं का नाही. सरप्राईज बरं वाटलं. काय खाल्लं का तू? काय खाल्लं. एक दिवसाचा खेळ आहे, परत तर निघायचं आहे. काय प्रतीक? लगेच परवा मतदान करूया ना. मतदानासाठी बरोबर आलंच पाहिजे, मतदान केलंच पाहिजे. हो ना. परवा अॅनिव्हर्सरी आहे आणि अॅनिव्हर्सरीवाली पत्ता नाही माहित. बघूया, आम्हाला वाटत नाही इकडे येता येईल कारण सकाळची फ्लाईट आहे ना परत. किती तारखेला आहे तुम्ही? 22. मग एकच दिवस आहे मध्ये. ठीक आहे, चला कपडे बदलूया आता. मोठं सरप्राईज दिलं तू, खूप बरं वाटलं. खरंच 15 दिवस तोंड बघितलेलं नव्हतं ना. एक तर रंजिताचं तसंच झालंय, ते आता पुढच्या आठवड्यात भेटेल आपल्याला. हो ना, आहे ना. ते तर पाहून आणि बारका बघ झोपलंय मस्त. त्याला पण नाही रे काय माहिती. शुभ सकाळ मंडळी. आणि प्रथा पण उठलेली आहे. इथे ओ हेलो, इथे समोर बघ. अगं इथे बघ, ही काय प्रथा. ओवी, सुनील, नवलेश, आई सगळेच आहेत आणि सकाळ झालेली आहे. पता केस कुठे आहेत? हात कुठे? हात इथे असं. आणि नाक ना, डोळे पण डोळे. हे डोळे आहेत का? ते कान आहेत. दात कुठे? दात नाही, अजिबात नाही. आता मूड नाही मिळत. तर सकाळ झालेली आणि एक दिवसाची सुट्टी आहे. उद्या बाबा जाणार परत. आणि सकाळी कशी बाबा हाक मारते, बोल बाबा. आजी बोल, आजी. आणि दीदीला दीदी बाबा राग आले. मामा ना, भैयाला तो बघ दादा, तो बघ दादा. आता दुबईला जाऊन आलीस ना. चल असं घेऊन मला, चला बाहेर चला घेऊन. बाबा चालले बाबा. घाल मला, घाल, जाऊ दे मला. तिला कळते बुट आहे. तिथे पण कल्याणी एक आहे जोड, ठाण्यामध्ये पण एक जोड आहे तिचा बुटांचा. सोनू दुबईला जायचं, परत दुबईला जाऊया. आणि नवलेश आहे, सुनील आहे, ओवी आहे, इथे कल्याणी आहे आणि प्रथा आहे, प्रतीक आहे. चल असं आमची दुबईची टीम, आमची दुबईवाली टीम चालली आम्ही. चल चल बाय. चल ना, उठ उठ. हा उठ, हा उठ. कल्याण उठा, भाऊ काय करतो. तिथे चल. तुझा मी बाहेर दरवाजा बंद करते. राग आला तर बशील कोपऱ्यात जाऊ. बाय प्रथा, बाय. जास्ती एकटी ती पायऱ्या उतरते. बाय बाय. खाऊ घेऊन या. हा जा. बाय. जा ना, तुला जमते उतरायला. हा बरोबर. हा बाय. उतरायला पण शिकली ती.
उतरते का? हा उतरते आणि चढायला पण बघते. बापरे. चल ये ना. घे आतमध्ये घे चालली. त्याला घरात गाडी सोड बस. आता राग येईल सोड. आता खाली सोड. कोणी बाबू कोण मस्ती करते? कोणी दीदी का मम्मा कोणी मस्ती केली? कोणी राग सोड. आता राग बघ ना. सोड फक्त सोड ना. आता कोपऱ्यात कुठे झाली रागा? कुठे जायचंय? आपण जाऊया भूत. ते नाही घेऊन जात ना. दीदी जोडा बरं पटते. आपले भूत जायचे ना. चल. नाही. बाय. दीदी येते दीदी. नाही दीदी येते दीदी घेऊन जाते. राग. तर मंडळी रंजिताने गिफ्ट केला होता मोबाईल. तो अजून अनबॉक्सिंग केला नाही. चला आपण अनबॉक्सिंग करूया आज मोबाईल. सुनील कोण करते अनबॉक्सिंग? प्रतीकला अनुभव आहे ना आयफोनचा. सुनील कुठे पण आयफोन मला कुठे मागे तुम्ही अनबॉक्सिंग केली माहिती आहे का? मग दुबईला मागे कोण आणला आयफोन? तर बर्थडे गिफ्ट अनबॉक्सिंग करूया आज. आयफोन 16 प्रो मॅक्स किती GB? 512 GB. इनफ झाला. ये मेन होता. ये मेरे को करना था लेकिन मेरे को मिला नहीं पिछली बार करने के लिए. बघा पहिले मागून बघा. वाव गोल्डन सा कलर है. हाँ टाइटेनियम डेजर्ट कलर. 1 2 आणि ये मुंह दिखाई हो गए. और इधर से मैं चालू करो फोन अभी. और 1 2 आणि 1 मिनिट आहे बघ. जस आता बोले नमस्ते ना. आता नमस्ते बोलला बघ कसं. थांब दाखव बघू कसं आहे. बोल नमस्ते बोल. नाही बोलला. नमस्ते बोल. दुबईचा आहे. नमस्ते बोल. नमस्ते. हॅलो हे हॅलो बोलतो. हॅलो आपल्याकडे नमस्ते बोलतो. ही भाषा वाच. हे नमस्ते असं. हे बाळा नमस्ते. म्हणजे याच्यामध्ये एक ई सिम दिलाय आणि एक फिजिकल सिम आहे. डुअल सिम आहे का? सिम कार्ड टाकला. येस. एंट्री आलं. इंग्लिश कवर पण आणला तिकडनं. हे मी पास माझं सेम कवर असं डिक्टो. माझं स्कूल थोडं तेथे झालं असं का वाटतंय? स्कूल बनव पूर्ण बनव डिझाईन स्कूलची. काहीतरी बनवलंय काही. नाही स्कूलची डिझाईन बनव मग दाखवू आपण. मम्मावाली फाईल कुठे गेली? मम्मावाली फाईल कुठे आहे? ठीक आहे. अरे वा हे तू बनवलंयस. किती छान. हे मी क्रोम पासून आणलं आणि हे बाकीचं मस्त. दाखव त्याच्यामध्ये काय. मस्त आहे. सेम होता कवर. सेम दाखव प्रतीक. त्याच्यामध्ये ठेव. सेफ राहायला पाहिजे. पहिला आयफोन वापरतो आयुष्यातला. आयफोन विरोधी आणि मला असं वाटतं दादा शेवटचा आयफोन वापरेल. परत नाही का? एक अजून अनबॉक्सिंग बाकी बघा. अच्छा हे कवर आहे का? शाबाश. अभी लग रहा है. फोन लग रहा है. आता पुढे काय करायचं? आता ह्याच्या पण तुला 2 गोष्टी लावायच्या. नाही ह्याच्यात पुढे काय करायचं? कंटिन्यू कर. डिफॉल्ट कंटिन्यू. आणि 1.5 तास बॅकअप दाखवतोय. बॅकअप झाल्यावर भेटूया. ठीक आहे. ओके बॅकअप करून घेऊ. मस्त बनवली ओवी. आणि तो मी मम्माचं दाखवलेला ना त्याला सोडून मी अजून आहे डोरेमॉन वाला. डोरेमॉन कार्टून नाव ठेवलं मी त्याचं. दाखव मोठं कर. मस्त रे. डोरेमॉनचं खरं आहे का? मस्त. नोबिताचं घर आहे. नोबिताचं आहे काय? डोरेमॉन बांबू कॉप्टर पासून येतं. आणि मंडळी मोबाईल सेटअप झालेला आहे. हा बघा. आणि पहिला फोटो आपण आजीचा काढूया. आई बघ ऍपल मध्ये पहिला फोटो तुझा. येस परफेक्ट. बघू कसा आला बघ. आणि मंडळी आता चाललोय आम्ही वोटिंग करायला. मतदान करायला आमच्या गावामध्ये. बाय प्रथा. मी आणि आजी चाललो. बाय बाय. बाय ओवी. बाय बाय. चलो बाय.
vamos a bailar.